सगळं बाप्पा, प्लीज थांबव. तुलाही माहितीये हे खरं नाहीये. म्हणजे आजवर मी ज्या बाप्पा समोर माझे हात जोडत होते, ज्याचा आशीर्वाद मागत होते, तो बाप्पा देव नाही, दगड आहेस, दगड. बाप्पा सांग मला, आज मला सगळ्यांना सांगायचं की माझा अर्जुन आहे, आणि जर तू मला तुझा कौल दिला नाहीस तर तुझ्या पायावर मी माझं डोकं फोडून जीव देईन. मला माझा कौल मिळाला. विघ्न हरतायस तू, विघ्न हरतायस. सॉलिड, फॅन्टॅस्टिक, सेम कतरीना. काय सांगताय? थांबा थांबा, मला फोटो दाखवा. हे बघ, ब्लॅक होल आलाय वाटतं. हा, एक मिनिट. ते काय झालंय, मी जरा फक्त मेमरी कार्ड टाकायचं विसरलो. पण तुम्ही आर्ट बघा, आर्ट. ती विसरण्याची सवय एक दिवस मला आर्ट अटॅक आणणार आहे बहुतेक. इथं काय करतेस तू आणि काय झालंय काय? मावशी, घरी काय झालंय घरी? बघा मित्रमद अंतरिक्षमध्ये श्रीम आर्यमणं वर्णम सोमस्विनाः सरस्वितनाः सरस्वतीः सुभगामयस्कृतः. माझा अर्जुन जिवंत आहे आणि तो माझ्याजवळ परत येणार आहे. तुला हे मान्य करावंच लागेल. आणि हे जे मंगळसूत्र आहे ना, हा फक्त दागिना उरलाय तुझ्यासाठी. मला कळतच नाही यार, या इतका त्रास सहन करून का राहतेस तू त्या घरात? अगं मग कुठे राहू मी? असं का म्हणतेस आर्या? तुझ्या दादाचं घर आहे ना? दादा? कुणाचा दादा? माझ्या या अशा अवस्थेला दादाच जबाबदार आहे. अरे काय बोलतेस तू? हे चुकीचं तर बोलत नाहीये मी. अर्जुन बद्दल दादा जे काही बोलला होता ते स्पष्टपणे लक्षात आहे माझ्या. आर्या एक मिनिट, झालं तेवढं पुरे झालं आता. अर्चना, मावशी नाही, माझ्या नवऱ्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. अरे आम्ही तुझं सांत्वन करायला आलो, तुला आधार द्यायला आलो, कारण तू आमची आहेस. अगं रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागायचं त्यांचा, सतत अश्रू ढाळायचे. कुणासाठी? फक्त तुझ्यासाठी ना. बोल ना. त्याच्या अश्रूंनी केलेल्या पापांचा पश्चाताप होणार नाहीये अर्चना. मी दादाला कधीच माफ करू शकत नाही, कधीच नाही. आर्या, झाली भेट आर्याशी? आम्ही तर आणायलाच गेलो होतो, पण काय? अरे पण ती म्हणायला लागली की जोपर्यंत अर्जुनराव सापडत नाही तोपर्यंत मी घरीच थांबणार. म्हणजे तिचा इथे यायचा विचार नाही? ती म्हणाली ना मी येईन घरी म्हणून. मला असं वाटतं मायाताई, तुम्ही ना तुमचा हेतू विसरताय. तुम्ही आर्याला या घरात कशासाठी आणलं होतं? विश्वमोहनचा बदला घेण्यासाठी. मग आता तिच्याबद्दल एवढा पुळका का? मिताली बास. अजय, स्वतःच्या बायकोला जरा लगाम घाल. जीभ फार चालायला लागली याची. या माझ्या घरात हे असं सगळं चालणार नाही. म्हणजे हे घर तुमचं आहे? हो, हे घर माझं आहे. मायाताई, अर्जुन जेव्हा तुमच्या नावाचे पेपर्स घेऊन गेला ना आणि दरीत कोसळला, तेव्हा काय सापडलं? फक्त त्याचा मोबाईल आणि घड्याळ. तुमच्या नावाचे प्रॉपर्टीचे पेपर्स सापडले. अर्जुनही मेला, प्रॉपर्टीचे पेपर्सही हातात नाही राहिले. मायाताई, या घरावर तुमचा काहीही हक्क राहिलेला नाही. आणि तसे हे प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहेत ना, ते माझ्या ताईशी असं कसं बोलू शकतेस तू मिताली? तू आज चल म्हटलं, तू आज चल म्हटलं ना एकदा. मिताली प्रॉपर्टीच्या पेपर्स विषयी काहीतरी बोलत होती आणि अजयने तिला थांबवलं. ती असं काय बोलणार होती आणि ज्यासाठी अजयने तिला थांबवलं? शोधून काढायला पाहिजे. नक्की काहीतरी गडबड आहे. अजयकडूनच शोधून काढायला पाहिजे.